हाय, मी प्राध्यापक गजानन खरात आणि आज आपण पाहतो आहे 12th बायोलॉजीचा 6th चॅप्टर. त्या चॅप्टरचं नाव आहे प्लांट वॉटर रिलेशन्स. म्हणजे आपण पाहतो आहे की आपल्याकडे महत्त्वाचा पोर्शन आहे तो आहे वॉटर आणि प्लांटमध्ये वॉटरचं काय इम्पॉर्टन्स आहे यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. या चॅप्टरवरती नीटमध्ये 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात, CETमध्ये 3 ते 4 क्वेश्चन विचारले जातात आणि डिफरंट काइंडच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा वॉटरवरती प्रश्न विचारले जातात. ते पाहू आपण. आता आपण पाहत आहे की प्लांट्समध्ये वॉटरचं इतकं इम्पॉर्टन्स का बरं आहे, तर वॉटरचं इम्पॉर्टन्स सर्वांसाठीच आहे बिकॉज इट इज नोन ॲज एलिक्झर ऑफ लाईफ. वॉटर इज नोन ॲज एलिक्झर ऑफ लाईफ. मराठीमध्ये आपण त्याला पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय जीवनच नाही असं म्हणतो. आणि एलिक्झर म्हणजेच काय, अमृत. म्हणजे आपल्यासाठी पाणी जे आहे ते अमृत आहे. तर आपल्यासाठीच नाही तर प्लांटसाठी, कुठल्याही मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी पाण्याशिवाय जग नाही. आता आपण पाहत आहे की आपल्याकडे वॉटर जे आहे ते अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, कारण प्लांटमध्ये ॲनिमल्समध्ये प्लांट आणि ॲनिमलची डेव्हलपमेंट जी आहे ती पाण्याच्या अवेलेबिलिटीनुसार असते. आपण पाहतो आहे की प्लांट्स जे आहेत ते सराउंडिंगपासनं बऱ्याचशा गोष्टी मिळवतात, ज्यामध्ये आपण पाहतो आहे की पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर मिनरल्स, न्यूट्रियंट्स, फूड आणि गॅसेस हे मिळवले जातात. म्हणजे प्लांटसाठी डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि रिप्रोडक्शनसाठी काय आवश्यक आहे, तर वॉटर, मिनरल, न्यूट्रियंट, फूड, गॅसेस. गॅसेस कुठले, तर ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. आणि त्यामध्ये आपण पाहतो आहे की प्लांटची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ही प्रोडक्टिव्हिटी सुद्धा कशावर डिपेंड करते, इट टोटली डिपेंड्स अपॉन द नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. म्हणजे आपण पाहतो आहे की आपल्या प्लांटसाठी जर का पाणी अवेलेबल असेल तर प्लांट चांगले ग्रो करतील, पिकं चांगले येतील. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला शेतामध्ये आपण बिया पेरतो किंवा बियाणे पेरतो तर पाणी आलं तर त्याचे कंकूर निघतात, त्यानंतर मग ते पुढे वाढतात. आणि पाणी जर का आलं नाही तर आपलं पीक खराब होत असते. म्हणून आपण पाहतो की प्लांटची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती अफेक्ट होते. कशामुळे, तर वॉटरच्या नॉन अवेलेबिलिटीमुळे. त्यानंतर आपण पाहिलेलंच आहे की वॉटर इज ॲक्ट ॲज अ एलिक्झर ऑफ लाईफ. जीवन हे पाणी आणि पाणी हे जीवन आहे. कोणतीही प्लांट सेल जी आहे ती 90 to 95% ऑफ वॉटरची बनलेली आहे. मग प्लांटची सेल, प्लांटची टिश्यू आणि प्लांटचे ऑर्गन्ससुद्धा वॉटरनेच भरलेले असतात किंवा बनलेले असतात, ज्याच्यामध्ये 90 to 95% वॉटर अवेलेबल असते. सोबत आपण पाहतोय की वॉटर काय करतं, तर वॉटर हेल्प्स टू मेंटेन टर्जिडिटी अँड शेप ऑफ द सेल अँड टिश्यू. म्हणजे कुठलीही जर का एखादी सेल असेल, जशी आता ही सेल आहे, ही राऊंड सेल आहे. एखादी सेल आपण पाहतोय की ती हेक्झॅगोनल असेल, एखादी सेल जी आहे ती आपण पाहतो कॉलमनार असेल. तर या सेलचा शेप आणि साईज जर का मेंटेन करून ठेवायची असेल तर त्या ठिकाणी पाण्याची अवेलेबिलिटी असते. बरेचदा आपल्याला लक्षात येतं की झाडाचे जे पानं आहेत ते कर्ली झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो ग्रोथ सरळ न होता इकडे तिकडे झालेली असते किंवा कधी कधी रूट्स वर आलेले असतात. ते का बरं होत असतं, तर पाण्याची नॉन अवेलेबिलिटीमुळे. म्हणून पाणी जे आहे हे झाडाचा किंवा प्राण्यांच्या, प्लांट आणि टिश्यूच्या, सेल आणि टिश्यूचा शेप आणि साईज जो आहे तो मेंटेन ठेवत असतो. आता आपल्याला पाहायचं आहे की वॉटरच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर वॉटरच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत, तर आपण पाहतो आहे की वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. सर्वांना माहिती आहे जगातल्या भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या पाण्यामध्येच डिझॉल्व्ह होऊ शकतात, दुसरीकडे डिझॉल्व्ह होऊ शकत नाहीत. तसं पहिली प्रॉपर्टी जर का आपण पाहिलं तर वॉटर इज अ लिक्विड. आता वॉटरचे जर का आपण पाहिलं तर वॉटर ही जे आहे तर याच्या काही स्टेट्स आहेत. आता वॉटरच्या स्टेट्स कुठल्या आहेत, तर पहिली स्टेट आपण पाहतो आहे की सॉलिड आहे, त्यानंतर लिक्विड आहे, त्यानंतर वेपरसुद्धा आहेत, त्यालाच आपण गॅसेस स्टेटसुद्धा म्हणतो आहे. पण ही जी स्टेट आहे ही स्टेट वेगवेगळ्या टेम्परेचरला असते. म्हणून पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल दिसून येतात टेम्परेचर कमी किंवा जास्त झालं तेव्हा. पण रूम टेम्परेचर जर का असेल, रूम टेम्परेचर म्हणजे साधारणतः सध्या आपल्या रूममध्ये असलेलं टेम्परेचर, ते आपण रेंजमध्ये जर का घेतलं तर आपण पाहतो की 15 डिग्रीपासनं 45 ते 50 डिग्रीपर्यंत असेल तर तेव्हा पाणी जे आहे हे लिक्विड फॉर्ममध्येच राहतं. जर का 50च्या वर जर का टेम्परेचर वाढायला लागलं तर हळूहळू ते वेपरायझेशन व्हायला लागेल. आणि जर का 15च्या खाली जर का जायला लागलं तर त्याचं सॉलिडिफिकेशन व्हायला लागेल. म्हणून जनरली आपण पाहतोय की रूम टेम्परेचरला वॉटर जे आहे ते लिक्विड स्टेटमध्ये असतं. त्यानंतर आपण पाहतोय की वॉटर इज ॲक्ट ॲज अ बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट सोल्यूट.
मॅक्सिमम सोल्युट्स जे आहेत ते पाण्यामध्ये विरघळतात, डिझॉल्व्ह होतात. म्हणून आपण पाहतो की पाणी जे आहे हे त्याला ॲब्सॉर्ब किंवा ॲक्सेप्ट करून घेतं. जसं साखर पाणी, मीठ पाणी आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये जर का पाण्यामध्ये साखर टाकली तर ती पूर्ण विरघळते आणि आपण त्याचा वापर ॲज अ लिक्विड म्हणून करू शकतो. तसंच आपण पाहतो की तब्येत खराब झाल्यानंतर काही खाता येत नाही तर मग आपण सलाईन वगैरे लावतो, कारण लिक्विड फॉर्म आहे, लिक्विड फॉर्ममध्ये डिझॉल्व्ह असलेल्या कंडिशन आहेत, म्हणून त्याला आपण म्हणतो आहे बेस्ट सॉल्व्हंट. त्यानंतर आपण पाहतो की वॉटर इज ॲक्ट ॲज अ इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड, इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड विथ न्यूट्रल pH. आता आपण पाहतो की पाण्याचा जो pH आहे तो कसा आहे, न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे म्हणजेच किती आहे, तो 0.7 आहे. पण केव्हा, जेव्हा पाणी प्युअर फॉर्ममध्ये आहे तेव्हा. नाहीतर मग आपण पाहतो गटाराचं पाणी असते, त्यानंतर आपण पाहतो पाण्यामध्ये काही मिक्स केलेलं असते, तर त्यावेळेला त्याचा जो pH आहे तो pH बदलत असतो. परंतु प्युअर फॉर्ममध्ये जेव्हा वॉटर असेल त्याचा pH किती आहे, 0.7 किंवा 7 pH आहे. त्यानंतर आपण पाहतोय की वॉटर इज ॲक्ट ॲज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम. आता आपल्याला माहिती आहे की सर्वांना की फूड आणि मिनरल्स जे आहेत ते कुठे अवेलेबल आहेत, तर आपण पाहतोय की प्लांटमध्ये जर का फूड अवेलेबल असेल तर फूड कुठे अवेलेबल होईल, ते होईल लीफमध्ये. आणि आपण पाहतोय की मिनरल्स कुठे अवेलेबल असतील, तर आपण ते पाहतोय की सॉईलमध्ये. मग आता हे सॉईल जे आहे त्या सॉईलमधले मिनरल्स वर नेण्याचे आहेत आणि वर लीफमधलं जे फूड आहे ते पूर्णतः प्लांटमध्ये पसरवायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे आपण पाहतोय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी. मग हे कुठलं आहे, तर वॉटर इज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम, जे की आपल्याला मिनरल्स आणि फूड जे आहे ते डिझॉल्व स्टेटमध्ये जमिनीपासून वरपर्यंत मिनरल नेणे, पाणी नेणे, सोबतच वर फोटोसिंथेसिस झाल्यानंतर तिथे तयार झालेलं फूड पार्टिकल जे आहेत ते पूर्ण प्लांटमध्ये पसरवणे. त्यानंतर आपण पाहतोय की वॉटर इज ॲक्ट ॲज अ बेस्ट ॲक्वस मीडियम. इट इज ॲक्ट ॲज अ बेस्ट ॲक्वस. ॲक्वस म्हणजेच काय, तर आपण पाहतोय की लिक्विड. आता यामध्ये आपण पाहतोय की ऑल बायोकेमिकल रिॲक्शन्स इन अ सेल इज कॅरीड आउट विथ द लिक्विड फॉर्म. आणि म्हणून पाणी जे आहे हे लिक्विड असल्यामुळे ज्या बायोकेमिकल रिॲक्शन आहेत त्या मीडियामध्ये होतात, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे बेस्ट मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिॲक्शन. त्यासोबत आपण पाहतोय की वॉटर इज ॲक्ट ॲज अ रॉ मटेरियल. आता रॉ मटेरियल नाही आहे, ॲक्च्युली ते इम्पॉर्टंट मटेरियल आहे फॉर फोटोसिंथेसिस. आता सर्वांना माहिती आहे की फोटोसिंथेसिस कसा होतो, CO2 प्लस वॉटर in presence of sunlight with the help of chlorophyll it gives C6H12O6. आता मला सांगा की वॉटर हे रॉ मटेरियल झालं का, वॉटर इज इम्पॉर्टंट फॉर फोटोसिंथेसिस. जर का वॉटर अवेलेबल नसेल तर फोटोसिंथेसिस हा होणार नाही, फूड प्रोडक्शन होणार नाही, झाडाची ग्रोथ होणार नाही, झाडाचं रिप्रोडक्शन होणार नाही. त्या पद्धतीने आपण पाहतो की इट इज ॲक्ट ॲज अ रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. या सर्वांनंतर काही इम्पॉर्टंट ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आहे हाय स्पेसिफिक हीट. आता आपण पाहतो की हाय स्पेसिफिक हीट जी आहे ती प्लांटमध्ये असते आणि या हाय स्पेसिफिक हीटमुळे आपण पाहतोय की पाण्याचं जे स्टेटचं चेंज आहे ते चेंज आपल्याला थोड्याशा टेम्परेचरमुळे होऊ शकतं. जसं पाण्याचं वेपर्स होणे, पाण्याचे आपण पाहतो की फ्रीजमध्ये पाणी जर का ठेवलं तर त्याचा बर्फ वगैरे होणे, दॅट इज अ वन पार्ट, दॅट पार्ट इज नोन ॲज अ हाय स्पेसिफिक हीट. म्हणजे पाणी जे आहे ते हीट ॲब्सॉर्ब करून स्वतःमध्ये थोडासा बदल करू शकते. सेकंड वन इज देअर हाय हीट ऑफ वेपरायझेशन. यामध्ये आपण पाहतोय की हाय हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन म्हणजेच काय होईल, तर आपण पाहतोय की पाण्याची वाफ होणे किंवा इट इज कन्वर्ट इनटू स्टीम्स आर देअर. समजलं. आणि यामध्ये आपण पाहतोय की जर का टेम्परेचर राईज व्हायला लागलं तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी पाणी अवेलेबल असते त्या पाण्यावरच्या वाफा आपल्याला दिसतात आणि त्या वाफा ज्या आहेत त्या हवेमध्ये विरघळतात. दॅट इज नोन ॲज अ हीट ऑफ वेपरायझेशन. आणि शेवटचा एक आहे हाय हीट ऑफ फ्युजन. आता हाय हीट ऑफ फ्युजन जर का म्हटलं तर आपण पाहतोय की जर का आपल्याकडे सॉलिड स्टेटमध्ये वॉटर आहे ते म्हणजेच आईस फॉर्ममध्ये, तर त्या आईस फॉर्मला जर का आपल्याला पाण्यामध्ये रूपांतरित करायचं असेल तर तिथे थोडीशी हीटची आवश्यकता असते किंवा थोडी हीट जर का अवेलेबल झाली तर पाणी जे आहे ते ट्रान्सफॉर्म होऊन जाईल,
सॉलिड स्टेटमधलं वॉटर जे आहे ते लिक्विड स्टेटमध्ये ट्रान्सफर होऊन जाते. म्हणजे ह्या ज्या क्वालिटीज आहेत तर या क्वालिटीजमुळे आपण पाहतो की एखाद्या तलावामध्ये, एखाद्या समुद्रामध्ये किंवा एखाद्या विहिरीमध्ये सर्वच्या सर्व लाईफ हॅव्हिंग फॉर्म्स अवेलेबल असतात. प्लांट आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. कारण पाण्यामध्ये टेम्परेचर जे आहे ते दिवसाला आणि रात्रीला थोडासा चेंज होतो आणि मायग्रेटरी ॲनिमल्स, मायग्रेटरी प्लांट्समध्ये त्याचा वापर केला जातो. या सर्वांनी मिळून एक कॅरेक्टरिस्टिक्स इथे तयार होतं, त्याला आपण थर्मल बफर असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? थर्मल बफर असं म्हणतो. आणि बफर म्हणजेच काय की प्लांट ॲनिमल जे ॲक्वस मीडियामध्ये किंवा ॲक्वॅटिक मीडियामध्ये राहतात त्यांना ते सुरक्षितता वाटते. कारण हीट जास्त झाली, हीट कमी जरी झाली तरी वॉटर जी आहे ती थोडीशी ॲडॅप्टिबिलिटी दाखवते, एकदम स्वतःमध्ये चेंज करत नाही. त्यामुळे आपलं जे लाईफ आहे वॉटरमधलं, वॉटरच्या बाहेरचं, ते सुरक्षित राहते आणि त्या ठिकाणी तिथल्या ॲनिमल किंवा प्लांटला अवेलेबिलिटी होऊन जाते. सोबतीला आपण पाहत आहे की आपल्याकडे वॉटरचे जे कंटेंट आहेत ते आपण पाहिले. वॉटरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे तो आहे, एक आहे ॲडेझिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे कोहेझिव्ह प्रॉपर्टी. याला आता प्रॉपर्टीज न म्हणता आपण फोर्सेस म्हणतो आहे. म्हणजे वॉटरमध्ये आपण पाहतो आहे की हाय ॲडेझिव्ह अँड हाय कोहेझिव्ह फोर्सेस काम करतात, ज्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा आपण म्हणतो. आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला सर्वात महत्त्वाचा सपोर्ट मिळतो तो आहे सरफेस टेन्शन. आणि त्यामुळेच आपण पाहतो की पाणी जे आहे ते जमिनीमधनं शेंड्यापर्यंत जाईल आणि वर असलेल्या फोटोसिंथेटिक लीफमधनं जे फूड तयार झालेलं आहे फोटोसिंथसिसद्वारे ते पूर्णच्या पूर्ण ठिकाणी पसरवलं जाईल. पण महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे की वॉटर जे आहे ते जमिनीतून वर पोचवलं जातं आणि वरच्या दिशेने जेव्हा वॉटर पोचवलं जातं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आहे तो आहे कॅपिलरीजचा. आणि कॅपिलरीजमुळे आपण पाहतो की वॉटर जे आहे ते राईज केलं जाते, म्हणजे वर नेलं जाते. यासाठी जे आवश्यक आहे ते आवश्यक आहे ॲडेझिव्ह कोहेझिव्ह फोर्सेस विथ द हेल्प ऑफ हाय सरफेस टेन्शन. आणि याचमुळे आपण पाहतो आहे की आपल्याकडे जे फिजिकल फॅक्टर आहे कुठला? वॉटर इज ॲक्ट ॲज अ फिजिकल फॅक्टर. आणि हा फिजिकल फॅक्टर लिव्हिंग बिंग्समध्ये बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतो. म्हणून त्याला आपण म्हणू शकतो फिजिकल वर्ल्ड कनेक्ट द बायोलॉजिकल वर्ल्ड्स. त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट एक घेतो आहे तो कुठला की प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या सर्व प्रॉपर्टीज ज्या आहेत वॉटरच्या त्या कशामुळे असतील तर ह्या आहेत हायड्रोजन बॉन्डमुळे. आपल्याला माहिती आहे वॉटरचा जो फॉर्म्युला आहे तो H2O जरी असला तरी त्यामध्ये HOH हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण पाहतो की ह्या सर्व प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वॉटरमध्ये आपल्याला दिसतात. आणि त्यामुळेच आपण पाहतो प्लांट म्हणा, ॲनिमल म्हणा, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणा किंवा लिव्हिंग थिंग्स म्हणा हे आपल्याला व्यवस्थितपैकी ग्रो करताना दिसतात. यानंतरचा पॉईंट आपण पाहू तो आहे वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन इन प्लांट्स, दॅट इज रूट.